हाय हॅलो नमस्ते गुड मॉर्निंग। तर आजचा आमचा दिवस सुरू होतोय सकाळी 6 वाजता। तर आयुषला स्कूलला सुट्टी आहे तरी पण आम्ही लवकर उठतो, 5:45लाच उठतो आणि आधीचं तुम्हाला माहितीच आहे 4-5 वाजता उठलेलाच असतो तो। कधी कधी 6-6:30 पर्यंत झोपतो पण नॉर्मली तो 6च्या आधी उठलेलाच असतो। तर आज पण 6 वाजता उठला होता तो माझ्या सोबतच आणि व्हिडिओ का येत नव्हते, व्लॉग का येत नव्हते या तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर आजच्या व्हिडिओमध्ये मी देणारच आहे। तर 5 दिवस झालं पाणी आलं नव्हतं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आदिराजला 1.5 वर्षाचा डोस दिला होता मंगळवारी आणि मंगळवारीच पाणी आलं होतं। आज आहे रविवार, तर 5 दिवस झालेले पाणी आलं नाही आणि आदिरा एवढा त्रास देत होता त्यामुळे मला व्हिडिओ शूट करायला आणि एडिट करायला टाइमच नव्हता। आणि त्याच वेळेस वेट अँड जॉयचा वॉटर पार्कचे व्हिडिओ मला माझ्या भावाने पाठवले होते, त्यामुळे मग तेच मी थोडंसं त्यांनीच एडिट करून पाठवले, थोडंसं एडिट क्लिप ॲड करून मी तेच व्हिडिओ अपलोड केले 5-6 दिवस। आय होप तुम्ही समजून घ्याल। आणि आधी बघा आता एकदम फिट अँड फाईन आहे आणि कसा पळतोय बघा नुसता। तर त्याचा पाय वगैरे आता सुजलेला म्हणजे कमी झालाय बऱ्यापैकी त्याचं दुखायचं। तर 1.5 वर्षाचा डोस थोडासा त्रासदायक असतो त्यामुळे आणि हेवी डोस असतो त्यामुळे थोडासा त्रासदायक असतोच तो। आणि त्याच्यानं आता दूधवाला येतो 6 वाजता, तर आम्ही दूध आणायला गेलो होतो 6:20ला, तेव्हाचा हा व्हिडिओ आहे। आता आलोय आम्ही घरी आणि आदिराज पितोय पाणी। तर दररोज उठल्या उठल्या तो पाणी पितो, पण आज फौजी जरा लेट उठले कारण त्यांची नाईट ड्युटी होती, त्यामुळे मग आज मी आता दूध आणल्यानंतर मग त्याला पाणी दिले। आणि घरात अजिबात पाणी नाहीये, तुम्ही बघू शकता म्हणजे भांडी पसारा सगळं तसंच पडलेलं आहे। आणि म्हणजे आज पाणी येणार आहे म्हणून असं सांगितलंय, पण आज संडे त्यामुळे बघू किती वाजता येते माहित नाही। तर फौजी उठल्यानंतर मी त्यांना विचारेन मेसेज किती वाजताचा आलाय। तर हे सेंटेक्स दोन्ही सेंटेक्स रिकामे आहेत। तुम्हाला म्हणजे आधीचे व्लॉग बघत असाल तर तुम्हाला माहिती आहे मी पाणी आलं की सकाळी सकाळी सगळं पाणी मी भरून ठेवते, कारण लहान मुलं असली की कपडे वगैरे आणि पाणी जास्तच लागतं आपल्याला, त्यामुळे मी स्टोअर करून ठेवत असते। पण सगळं रिकामं झालेलं आहे आणि आम्ही 1-2 दिवसातच ते संपलं होतं आणि मागचे 3 दिवस आम्ही सगळ्या म्हणजे वापरासाठी म्हणा, कपडे धुण्यासाठी, भांडी घासण्यासाठी सगळं खालून पाणी आणत होतो आणि त्यामुळे खूप जास्त त्रास झाला। तर आता वाजलेत 7:30 आणि 8 वाजता पाणी येणार आहे असं सांगितले। तर फौजी पण उठलेले आहेत, आयुष पण, आणि सगळ्यात म्हणजे तयारीला लागलेत आवरायच्या। तर मग आता सगळ्यात पहिले मी झाडू मारून घेते, थोडंसं घर पण झाडायचं आहे कारण 1 महिन्याला थोडंसं जास्तच झालेलं आहे घर झाडून। तर थोडीशी मी जाळी होऊन देत नाही शक्यतो घरात, आणि फौजींना मेन म्हणजे अजिबात घाण आवडत नाही, त्यामुळे मी जेवढं होता होईल तेवढं, आणि मी माझ्याबरोबर फौजी पण करतातच, माझ्यापेक्षा कदाचित जास्त करतात, त्यांना साफसफाईची खूप जास्त आवड आहे। त्यामुळे मग मी फौजींनी काही नाही केलं, मीच केलं यावेळेस। तर सगळे झाडून जाळे वगैरे काढून घेतल्या, झाडू मारून घेतला। तर मग म्हटलं की झाडू मारायच्या अगोदर कांद्यांची स्वच्छता करावी, कारण 10-15 दिवस झाले कांदे आणून, आणि 15 दिवसांतून एकदा कांद्याची जी फोलपाटा असतात, साली असतात ते निघलेल्या, तर थोडेसे काढून स्वच्छ करून मग परत एकदा कांद्याला साफ करून आहे असं ठेवायचं, म्हणजे कांदे लवकर खराब होत नाहीत, जास्त वेळ टिकतात। आणि आता वाजलेत 8:05 आणि फायनली पाणी आलंय। आयुषला बघा किती आनंद झालाय। चला तर आता वाजलेत 9 आणि आमचं सगळं आवरून झालेलं आहे, सगळ्यांच्या आंघोळी वगैरे पण झालेल्या आहेत, मी पण आंघोळ वगैरे केली, आवरलं आणि त्याच्यानंतर नाश्ता बनवला आणि त्याच्यानंतर मग ही क्लिप शूट करते। आणि आदिराजला ताक खूप आवडतं, ताक असो मठ्ठा असो, तर आम्ही रोज सकाळी ताक बनवतो, म्हणजे पितो सगळेच, आयुष पण पितो। आणि आज नाश्त्याला बनवलेत पोहे आणि आमचं बाळ खाते पोहे। आम्ही चारलेलं नको होतं त्याला, एवढा रडून गोंधळ लोळायला लागला होता खाली। कसं आधी केलं दंगा हे, आधी कसं दंगा केला बाळानं असं केलं बर, आणि डोक्यात मारून घ्यायला शिकलाय आणि कुठनं काय माहिती, आपलं आपण खायचं असतं त्याला। आता त्याला आता नाश्ता करून घेतो, माझे बाकीची कामं सगळे आवरून घेते आणि मग व्लॉग कंटिन्यू करते। तर आधीने 9-9:30 वाजता नाश्ता केला होता, त्याच्यानंतर आम्ही बाहेर गेलो होतो आणि 11 ते 12च्या आसपास आधी रोज एक केळ खातो,
तर त्याचं हे फिक्सच डाएट असतं. आंबा असेल तर आंबा किंवा मग शक्यतो केळच राजस्थानमध्ये गरमी खूप आहे आणि भाजी लवकर खराब होते, त्यामुळे आता कॅन्टीनमध्ये रोज भाजी येते. आणि सकाळी आज पण संडे असून पण भाजी आली होती, फक्त मंगळवारी येत नाही. त्यामुळे फौजीने आंबे वगैरे काढून ठेवले होते आणि मला लौकी पण आणायची होती, कारण आयुषला लौकीची खीर खायची होती. सगळ्यात आधी 12:30 वाजले, स्वयंपाक करून घेते कारण फौजी येतील आणि फौजींना काही संडेची सुट्टी नसते, त्यांना रोज जावंच लागतं ऑफिसमध्ये. तर त्यांची ड्युटीच अशी आहे की कंटिन्यू करायलाच लागल्यामुळे मग चला आता स्वयंपाक करून घेते पटपट, कारण 1 वाजता तर येतात ते, रोज 2-2:30 वाजता येतात, पण संडेचं 12-1 वाजता येतात. तर मी आता फोन केला होता तर वेळ लागेल म्हणले, तर मी आता पटकन अर्धा-पाऊण तासात माझा स्वयंपाक होऊन जाईल. पटपट स्वयंपाक करते. गवारी निवडून ठेवली मगाशीच. तर चला आता आंबे व्यवस्थित काढून ठेवते अगोदर. आणि 2 मी पाण्यात टाकलेले. थोडंसं ना पिकलेल्या आंब्यामध्ये जास्त गरमी असते, त्यामुळे कधी पण आंबा खाताना शक्यतो किमान अर्धा ते पाऊण तास तरी पाण्यात ठेवायचा. नॉर्मल पाण्यामध्ये, थंड पाण्यामध्ये ठेवलं पाहिजे असं काही नाही, नॉर्मल पाण्यामध्ये, आणि नंतरच खायचा. म्हणजे जास्त आपल्याला परेशान होत नाही, म्हणजे गरमीचा त्रास होत नाही जास्त. सो चला तर मग आता स्वयंपाक करून घेते आणि त्याच्यानंतर मग व्लॉग कंटिन्यू करूया. तर आता वाजले 7. आम्ही दुपारी जेवण केलं आणि त्याच्यानंतर सगळे झोपलो, थोडासा आराम केला. तर रोज होत नाही आराम करणं, तर थोडं आधी रात झोपला की मग मी पण म्हणजे थोडासा आराम करते. आणि त्याच्यानंतर उठल्यानंतर मग भांडी वगैरे होती, दुपारची जेवल्यानं भांडी घासली आणि त्याच्यानंतर मग आधी रातचं आवरलं. आणि आता आम्ही जाणार आहे खाली, तर थोडंसं फिरून येतो. आणि अजून एक कारण आहे खाली जाण्याचं, ते म्हणजे आदिराजला मंगळवारी डोस दिला होता, म्हणजे वॅक्सिन दिली होती 1.5 वर्षाचा जो टीका असतो तो. आणि आमचे शेजारी गेलेत गावाला दोघे पण, आणि एका क्वार्टरमध्ये तर नाही, ते खाली करूनच गेलेत मार्चमध्येच. त्यामुळे मग बर्फ आणायला मी खालून आणला होता. खालची एक दिदी आहे त्यांच्याकडून, दोघींच्याकडं. तर एकदा एकीकडे आणला होता, एकदा मग तिच्या ज्या वाट्या आहेत ना त्या दिल्याच नव्हत्या मी. आणि 5 दिवस झाले पाणी नव्हतं, तुम्हाला सकाळी सांगितल्याप्रमाणे. त्यामुळे मग काही बनवलंच नव्हतं. मग चपाती भाजी भाकरी हेच बनवत होतो, मग साधे सिंपल. त्यामुळे मग आज बनवली मी लौकीची खीर. आत्ता सगळ्यात पहिलं तेच बनवून घेतलं, कारण मग त्यांची पण लहान मुलं आहेत, मग ते खाऊन म्हणजे लवकर झोपतात. आणि ते त्यामुळे मग अगोदर त्यांच्या वाट्या देऊन येते आणि मग आल्यानंतर मग भाकरी करणार आहे आज. तर संध्याकाळची भाकरी असते, सकाळी चपाती आणि संध्याकाळी भाकरी. रोजचा आमचा फिक्स, बऱ्यापैकी फिक्स मेनू असतो. एखाद्या वेळेस पनीर वगैरे असतं तर चपाती असते, नाही शक्यतो संध्याकाळी भाकरीच असते. सो चला मला सगळ्यात आधी त्या वाट्या देऊन येते आणि थोडंसं आदिराजला पण फिरवून आणते. थोडंसं आम्ही फिरायला इथल्या इथेच फिरतो, जास्त पार्कमध्ये वगैरे काही जात नाही. आता सोबत जास्त कोण नसतं त्यामुळे काही नाही जात. जर त्या दिदी असल्या तर मग जाते, नाही तर नाही. तर चला तर मग थोड्या वेळाने ब्लॉग कंटिन्यू करते. आणि आता वाजले 7:15. अचानक फौजींचा फोन आला की आपण बाहेर जातोय, म्हणून आम्ही पटापट 15 मिनिटात रेडी झालो. अगोदर खाली जाऊन त्यांच्या वाट्या वगैरे देऊन आले आणि तयार झालो आणि आम्ही आता चाललोय बाहेर. तर बाहेर असंच फिरण्यासाठी आईस्क्रीम वगैरे खायचं होतं. आयुषला आईस्क्रीम खायचं होतं. फौजी म्हणले आपण उसाचा रस पिऊया, म्हणून मग आम्ही ते कॅम्पच्या बाहेरच एक आहे जे मशीनमध्ये बनवतं, म्हणजे काढून देतात ते ऊस. तर हा ऊसाचा रस थोडासा चांगला असतो. ते बाकी मशीन असतात ना ते एकदम म्हणजे 2-3 वेळा घालतात, मग त्याच्यात चोथा येतो जास्त, तर तो आम्हाला जास्त फारसा आवडत नाही. आणि आयुषला ऊसाचा रस आवडत नाही, त्यामुळे त्याला आईस्क्रीमच खायचं होतं. आणि आधीला आवडतो, आधीने ऊसाचा रस खूप छान पेला, म्हणजे त्याला जेवढं पाहिजे होतं तेवढा. आणि तिथून आम्ही निघालो होता, काढलेला ज्यूस पितो. तर आमचं दोघांचं, माझं आणि आयुषचं असं म्हणत होतं की आपण फॉयसागरला जाऊया डॅम बघायला. तर आम्ही आधी गेलो होतो, त्याचा व्लॉग आहे, मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देते. पण आणि काय मनात आलं फौजींच्या माहीत नाही, आम्ही पुढं तसंच गेलो. आणि आयुषला आईस्क्रीम खायचं होतं, त्यामुळे त्याच्यासाठी खास आम्ही आलो इकडे मित्तल हॉस्पिटल साईडला. तर खूप लांब आहे, 3-4 किलोमीटर आहे आमच्या कॅम्पपासून. तर तिथे एक कॉर्नर आहे आणि तिथे खूप फूड स्टॉल्स आहेत. तिथं आम्ही भरपूर व्लॉग केलेले तिथले. आणि इथे आम्हाला पहिल्यांदाच मारवाडी कुल्फी एक म्हणजे गाडा होता, छोटंसं हे होतं स्टॉल. तर तिथं आम्ही घेतली केसर पिस्ता कुल्फी. तर खूप छान कुल्फी होती, अगदी पेड्यासारखी लागत होती, मला तर खूप जास्त आवडली. आयुषने थोडीशी खाल्ली आणि त्याला कोणच खायचं होतं, त्यामुळे मग त्यांनी थोडीशी खाल्ली, मिठाईसारखी लागते म्हणतोय तो.
तर चला आता आईस्क्रीम आयुषला द्यायचं आहे आणि त्याच्यानंतर मग आम्ही काय भाजी मिळते का बघतो. आता खूप वेळ झाला आहे खरं तर, 7:30 पावणे 8 झालेत, कारण त्यामुळे मग मिळाली तर मिळाली, बघूया. तर त्याच्यानंतर मग आम्ही पुढे गेलो तसेच आणि आळूवडी मिळाली, आळूवडी घेतली आणि आता वाजले 8:30 आणि आम्ही घरी आलो आहे. आत्ता जस्ट ब्लॉकच्या खाली पोहोचलो आहे. तर चला तर मग आता 8:30 वाजले, त्यामुळे खूप जास्त वेळ झाला आहे आणि स्वयंपाक करायचा होता. तर आता वाजलेत 9:45 आणि माझा स्वयंपाक बनवून झालेला आहे. आज संडे स्पेशल आहे अळूवडी. तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे मार्केटमध्ये अळूवडी मिळाली होती म्हणून मी आणली होती. त्याच्यानंतर लौकीची खीर आहे, जिरा राईस आहे आणि भाकरी आहे. तर चला तर मग या जेवायला. चला तर आता जेवण झालेलं आहे आमचं आणि आता वाजले 10:30. तर बाहेर गेल्यामुळे खूपच जास्त वेळ झाला, 8:30 वाजता यायलाच वाजले 8:30. त्यामुळे चला तर मग आता हा व्लॉग इथेच एंड करते. व्हिडिओ कसा वाटला, आजचा हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक, शेअर आणि कमेंट, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय, टेक केअर, गुड नाईट.